झी24 तास एक पाऊल पुढे। सीनियर कॉलेजच्या 91 नंतरच्या प्राध्यापकांना नेट सेट मधून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। यामुळे या प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळालाय। 6878 प्राध्यापकांना याचा फायदा होणार आहे। मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे 91 नंतरच्या प्राध्यापकांना आता कायम करण्यात येणार असून त्यांना पेन्शन सुद्धा लागू करण्यात येणार आहे। प्राध्यापकांची संघटना एम फुक्टोनं मात्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। 13 पैकी केवळ एकच मागणी मान्य केल्याचं एम फुक्टोच्या अध्यक्षा ताप्ती मुखोपाध्याय यांनी सांगितलंय। तसंच इतर मागण्या मान्य झाल्याशिवाय पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। 8 मार्चला आझाद मैदानावर जेल भरो आंदोलन करण्याचा इशाराही एम फुक्टोनं दिलाय। सीनियर कॉलेजच्या प्राध्यापकांनी यावर्षी सुद्धा बंद पुकारलेला आहे। 91 नंतरच्या प्राध्यापकांना नेट सेट मधून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आला। मात्र ज्या प्राध्यापकांच्या प्रमुख मागण्या आहेत त्यातली ही केवळ एकमेव मागणी आहे। त्यामुळे केवळ एका मागणीवर आमची बोलवण करू नका अशी भूमिका आता प्राध्यापकांनी घेतलेली आहे। त्यामुळे इतर मागण्यांवर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आपला संप सुरूच राहील असा निर्णय एम फुक्टो या संघटनेने घेतलेला आहे। 13 पैकी केवळ एकच मागणी मान्य केलेली आहे असं एम फुक्टोच्या अध्यक्षा ताप्ती मुखोपाध्याय यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे इतर मागण्या मान्य झाल्याशिवाय पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। 8 मार्चला आझाद मैदानावर जेल भरो आंदोलन करण्याचा इशाराही एम फुक्टोनं दिलाय। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, एक मागणी प्राध्यापकांनी केलेली मान्य करण्यात आलेली आहे, तरी सुद्धा हा संप मागे घेताना काही दिसत नाहीये। हा प्रश्न अजून चिघळताना दिसतोय। अमोल, साधारणतः प्राध्यापकांच्या ज्या 2 प्रमुख मागण्या होत्या, एक तर थकबाकी 6व्या वेतन आयोगाची थकबाकी 3 टप्प्यात 2000 कोटी रुपये देण्याचं राज्य सरकारने मान्य केलेलं आहे। तसंच लेखी सुद्धा या प्राध्यापकांच्या संघटनेला कळवण्यात आलंय। दुसरं जे नेट सेट न केलेले प्राध्यापक होते त्यांची सेवा कायम करण्याचा प्रश्न होता। 2003-7 प्राध्यापक जे 91 ते 2000 या 9 वर्षाच्या काळात ज्यांची भरती झाली होती, त्या 2003-7 प्राध्यापकांनी नेट सेट परीक्षा दिली नव्हती, त्यांची सेवा सुद्धा कायम करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। तरी सुद्धा हे प्राध्यापक आता संपावरती ठाम आहेत। उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे आहेत, त्यांनी आता सर्व विद्यापीठांना आदेश दिलेले आहेत की जे प्राध्यापक कामावर येणार नाहीत त्यांचा त्या दिवसाचा पगार जो आहे तो कापण्यात यावा, त्यांना त्या दिवसाचा पगार देण्यात येणार नाही। नो वर्क नो पेमेंट या बेसिसवर आता याची साधारणतः कारवाई करण्यात आलेली आहे। आणि प्राध्यापक याच्या पुढे सुद्धा ऐकले नाहीत त्यांच्या विरोधात काहीतरी कठोर कारवाई करावी लागेल असा इशारा आता तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता प्राध्यापक यापुढे काय भूमिका घेतात ते महत्त्वाचं आहे। 2 ज्या प्रमुख मागण्या होत्या दोन्ही प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतरही प्राध्यापक संपावर का ठाम आहेत आणि विद्यार्थ्यांचं जो नुकसान होणार आहे त्या परीक्षेच्या काळात ते कसं भरून काढणार हा आता प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे। अमोल, नक्की दीपक, या प्राध्यापकांनी अजूनही आपली भूमिका मागे घेतलेली नाहीये। किंबहुना आपल्या केवळ 1-2 मागण्या मान्य झालेल्या आहेत, इतर मागण्यांचा काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि 8 मार्चला आझाद मैदानावर जेल भरो आंदोलन करण्याचा इशाराही एम फुक्टोनं दिलेला आहे। त्यामुळे हा प्रश्न अजून कितपत चिघळू शकतो? अमोल, निश्चितच आता राज्य सरकार या संदर्भात काय पुढचं पाऊल उचलते त्याच्यावरती प्राध्यापकांच्या संपाचं भवितव्य आणि प्राध्यापकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। कारण ज्या प्रमुख 2 मागण्या होत्या, एक तर वेतनातील 6व्या वेतन आयोगाची थकबाकी आणि दुसरी ज्या प्राध्यापकांनी नेट सेटची परीक्षा दिली नव्हती त्यांना त्यांची सेवा कायम करण्यासंदर्भातील या प्राध्यापकांची जी मागणी होती की ती त्यांची सेवा जी कायम करायची होती ते त्या दिवशी कामावर रुजू झाले त्या दिवसापासून लागू करावी। आज मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात जेव्हा चर्चा झाली तेव्हा सर्वच मंत्र्यांनी जवळजवळ याला विरोध केला आणि प्राध्यापक जर अशा प्रकारे दादागिरी करणार असतील तर त्यांची सेवा कायम करताना मंत्रिमंडळ ज्या दिवशी निर्णय घेईल त्या दिवसापासून सेवा कायम करावी। म्हणजे जर हे प्राध्यापक 91 आणि 2000 या काळावधीत जरी भरती झाले असले तरी त्यांची सेवा जी आहे ती आजपासून म्हणजे आता शासन निर्णय या संदर्भात जेव्हा निघेल एका आठवड्याभरात तेव्हापासून कायम हे सेवेत येतील, तेव्हापासून त्यांची सेवा ग्राह्य धरली जाईल। आधीची त्यांची सेवेची जी वर्ष आहे ती त्यांच्या एकूण सर्व्हिसमध्ये धरली जाणार नाहीत। त्याला साधारणतः प्राध्यापकांचा विरोध असावा आणि त्याच्यामुळे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करतात। परंतु आता आज मंत्रिमंडळात सर्वच मंत्री आक्रमक होते प्राध्यापकांच्या या आंदोलनाच्या विरोधात। त्यामुळे त्याच्या पुढे कदाचित प्राध्यापकांवर सुरुवातीला नो वर्क नो पे अशी कारवाई केल्यानंतर आणखी कठोर कारवाई करण्याची भूमिका राज्य सरकार आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग घेऊ शकेल। धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल। प्राध्यापकांच्या 2 मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर कामावर लागू होण्याचं आवाहन सुद्धा सरकारकडून करण्यात आलेलं आहे। आता प्राध्यापक हा संप अजून किती ताडून धरतात आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहतात की या मागण्यांवर खुश होऊन हा संप मागे घेतात हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे।
कॉलेज प्राध्यापकांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मात्र दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। TYBSCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे। एम फुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेनं प्रॅक्टिकल परीक्षांवर टाकलेल्या बहिष्कारामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। दुसरीकडे ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार कायम ठेवल्यामुळे 12वीचे निकाल लांबण्याची भीती आहे। आजच्या कॅबिनेट बैठकीत तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्राध्यापक संघटनांनी दिला होता। झी 24 तास एक पाऊल पुढे।